विद्यार्थी मित्र, आपण 3 प्रकरणांचे स्वाध्याय अभ्यासले. त्या स्वाध्यायामधील जी काही वस्तुनिष्ठ प्रश्न होते ते वस्तुनिष्ठ प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. बघा, स्वाध्यायामधीलच एक प्रश्न आहे, सकारण म्हणजे खालील विधान सकारण स्पष्ट करा असा प्रश्न आहे. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये कळवलेलं होतं की हा प्रश्न समजत नाही आहे, कारण हा जो प्रश्न आहे तो आपल्याला मागच्या वर्षी 11वीला नव्याने आला आहे आणि यावर्षी 12वीला आला आहे. याच्या आधी आपल्याला असा प्रश्न नव्हता. तर त्या प्रश्नाचं जे काही स्पष्टीकरण आहे ते मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यातलं पहिलं जे प्रकरण आहे, व्यवस्थापनाची तत्वे, यातील आपण जे काही सकारण आहेत ते सकारण आपण या भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी मी तुमचे स्वागत करते. बघा, खालील विधाने सकारण स्पष्ट करा. तर इथे आपल्याला जे काही विधान दिलेलं असेल त्या विधानाची जी काही कारणं आहेत की हे विधान असं का आहे, त्याची जी काही कारणं आहेत ती कारणं आपल्याला तिथे लिहायची आहेत. आणि हा जो काही प्रश्न आहे आपल्याला, हा प्रश्न तिथे 4 मार्कांना परीक्षेमध्ये आहे. बघा, इथे आपल्याला हे विधान चूक आहे, हे विधान बरोबर आहे, किंवा या विधानाशी मी सहमत आहे, या विधानाशी मी सहमत नाही, असं काहीही लिहायचं नाही. तिथे आपल्याला चूक की बरोबर, सहमत असहमत विचारलेलं नाही. आपल्याला जे काही विधान दिलं जाईल त्या विधानाची जी काही कारणं असतील किंवा हे विधान असं असण्याची कारणं आपल्याला तिथे लिहायचं आहे. तर यातलं पहिलं आपण बघणार आहोत, व्यवस्थापनाची तत्वे लवचिक असतात असं आपल्याला विधान दिलेलं आहे. आता व्यवस्थापनाची तत्वे कशी लवचिक असतात हे आपल्याला तिथे लिहायचं आहे. बघा, याच्यासाठी प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 4 कारणं द्यायची आहेत. 1 मार्काला 1 कारण आहे आणि अशी आपल्याला 4 मार्क तिथे 4 कारणं लिहिली तरच आपल्याला तिथे ती मार्क मिळणार आहेत. तर इथे आपण पहिलं कारण लिहिलेलं आहे याचं, व्यवस्थापनाची तत्वे मूलभूत सत्याची विधाने आहेत जी व्यवस्थापकाला प्रभावी निर्णय घेण्यासाठी आणि संस्थेची सर्व कार्ये विशिष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. बघा, व्यवस्थापनाची तत्वे ही मूलभूत सत्याची विधाने आहेत आणि त्या व्यवस्थापनाच्या तत्वामुळेच व्यवस्थापकाला व्यवसाय संघटनेमध्ये जो काही प्रभावी निर्णय आहे तो प्रभावी निर्णय घेता येतो आणि त्याच्या व्यवसाय संघटनेमधली जी काही सर्व कार्य आहेत ती सर्व कार्य त्याला विशिष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी ही तत्व मार्गदर्शक ठरतात. बघा, ही तत्व कारण आणि परिणाम संबंध प्रस्थापित करतात. म्हणजे जर कर्मचाऱ्यांना चांगले वेतन दिले, कर्मचारी योग्य रीतीने काम करतील, कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतील, कर्मचारी जास्तीत जास्त पद्धतीने काम करतील, म्हणजे असं कारण आणि परिणाम, हे कारण आणि ते परिणाम असं संबंध प्रस्थापित करण्याचं काम ही जी काही व्यवस्थापनाची तत्व आहेत ती करतात. आणि त्याचबरोबर ही व्यवस्थापनाची तत्व जी आहेत ती निरीक्षण, विश्लेषण आणि प्रयोगाद्वारे विकसित केलेली आहेत. म्हणजे ही तत्वांचं तिथे वारंवार प्रयोग केलेले आहेत, त्याचं विश्लेषण केले आहे, त्या प्रयोगावर निरीक्षणं केलेली आहेत आणि त्यातून ती विकसित केलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरं मी कारण लिहिलं आहे, व्यवस्थापनाची तत्वे मूलभूत असूनही ताठर नाहीत. ती संस्थेच्या परिस्थिती आणि आवश्यकतेनुसार बदलू किंवा सुधारित केली जाऊ शकतात. बघा, व्यवस्थापनाची तत्वे मूलभूत आहेत आपल्याला मान्य आहे, पण ती ताठर नाहीत, तिथे कठोर नाहीत. आपल्या व्यवसाय संघटनेची जी काही परिस्थिती असेल, व्यवसाय संघटनेची जी काही आवश्यकता गरज असेल त्यानुसार आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये बदल करू शकतो, त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो आणि आपण तिथे त्या वापरात आणू शकतो. त्या दृष्टीने ती लवचिक आहे. तुमच्या परिस्थितीनुसार, तुमच्या आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये बदल करता येतात, अशी ती लवचिक आहेत. संस्थेच्या गरजेनुसार व्यवस्थापक ही तत्वे बदल करून वापरू शकतात. बघा, जशी संस्थेची गरज असेल त्या संस्थेच्या गरजेनुसार व्यवस्थापक काय करू शकतो, या तत्वांमध्ये बदल करू शकतो आणि त्याचा वापर सहजरित्या करू शकतो. यानंतर पुढचं तिसरं कारण लिहिलेलं आहे, व्यवस्थापनाची तत्वे लवचिक मार्गदर्शक तत्व आहेत जी संघटनेच्या आकार, स्वरूप व परिस्थितीनुसार बदल करण्यास व्याप्ती प्रदान करतात. बघा, ही लवचिक तत्व आहेत, लवचिक मार्गदर्शक तत्व आहेत आणि जी संघटनेचा आकार आकारावर ठरतं, परिस्थितीवर ठरतं आणि त्यानुसार आपल्याला बदल करण्याची व्याप्ती त्यांनी तिथे दिलेली आहे की त्यानुसार तुम्ही तुमच्या संघटनेच्या आकारानुसार, स्वरूपानुसार, परिस्थितीनुसार जो काही तुम्हाला बदल करायचा आहे तो बदल करून तुम्ही त्याचा वापर करू शकता. असं हे तिसरं मी कारण लिहिलं. आणि त्यानंतर चौथं लिहिलं आहे,
आधुनिक व्यवसाय जग गतिमान आहे. व्यवसायाची परिस्थिती सतत बदलते आहे. बघा, व्यवसाय जे आहे त्या जगतामध्ये आधुनिक जग वारंवार बदलते. तिथे ग्राहकांची मागणी बदलते, म्हणजे जगतामध्ये वारंवार बदल होतोय. मग व्यवसायाची परिस्थिती सुद्धा सारखीच बदलते. मग व्यवसायातील कोणतीही दोन परिस्थिती ही एकसारखी नसते. बघा, व्यवसायामध्ये कोणत्याही दोन परिस्थिती जरी त्या पुन्हा आल्या, जरी त्या सारख्या असल्या, ते एकसारख्या त्या नसतात. तिथे त्यामुळे काय होतं, तर संघटनेच्या बदलत्या गरजेनुसार, संघटनेची जी काही बदलती गरज आहे, बदलत्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार आपल्याला काय करावं लागतं, तर व्यवस्थापनाची तत्त्वे बदल करून किंवा सुधारून वापरता येतात. म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये जी काही परिस्थिती आहे ती वारंवार बदलते. जरी दोन सारख्याच परिस्थिती असल्या तरी आपल्याला त्यांना सारखंच वागवता येईल असं आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणूनच व्यवसाय संघटनेमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या ओळखून आपण काय करू शकतो, ही जी काही व्यवस्थापनाची तत्त्वे आहेत ती बदल करून किंवा सुधारून वापरू शकतो. तर अशी एका विधानाची तुम्हाला 4 तिथे कारणं लिहायची आहेत. यानंतर पुढचं दुसरं विधान आहे, संसाधनांचा योग्य तो वापर करण्यासाठी व्यवस्थापनातील तत्वांचा उपयोग होतो. बघा, संसाधनं आपण जी व्यवसाय संघटनेमध्ये वापरतो त्या संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी ही व्यवस्थापनाची तत्त्व आपल्याला उपयोगी ठरतात. आता या विधानाला आपल्याला 4 कारणं द्यायची आहे. मग याच्यामध्ये पहिलं कारण दिलेलं आहे, तिथे जी काही आपण संसाधनं वापरतो, तर संसाधनं म्हणजे काय, तर एखाद्या संस्थेने काम करण्यासाठी वापरलेल्या सामग्रीला, वापरलेल्या साधनांना संसाधने म्हणतात. एखादी संस्था जी काही काम करते, त्याचे काम करण्यासाठी जी काही साधनं वापरते त्या साधनांना आपण संसाधनं म्हणतो. मग उदाहरणार्थ साधने ही साठा, वेळ, कर्मचारी ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. प्रत्येक संस्थेत 2 प्रकारची संसाधनं जी आहेत ती वापरली जातात. एक म्हणजे भौतिक संसाधन, जे म्हणजे जसं की साहित्य, यंत्रसामग्री, पैसा हे भौतिक आहे. आणि दुसरं संसाधन म्हणजे मनुष्यबळ. अशा 2 संसाधनांचा वापर जो आहे तो व्यवसाय संघटनेमध्ये केला जातो. आता याला दुसरं कारण दिलेलं आहे, विविध प्रकारच्या वस्तू व सेवा तयार करण्यासाठी किंवा उत्पादनासाठी संस्थेमध्ये विविध प्रकारची संसाधनं वापरली जातात. बघा, विविध प्रकारच्या वस्तू किंवा सेवा तयार करण्यासाठी किंवा उत्पादनासाठी आपण काय करतो, संस्थेमध्ये विविध प्रकारची संसाधनं वापरतो. संसाधने मागणीच्या संदर्भात स्रोत कमी आहेत. बघा, संसाधनाची जी काही मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भात त्यांची उपलब्धता कमी आहे. ते आपल्याला तिथे उपलब्ध कमी प्रमाणात होत आहेत. आणि म्हणूनच काय केलं पाहिजे, तर संसाधनांचा गैरवापर किंवा अपव्यय टाळला पाहिजे किंवा अपव्यय करू नये. कारण संसाधने आपल्याकडे लिमिटेड आहेत, त्यांचे स्रोत तिथे लिमिटेड आहेत, आपल्याला कमी प्रमाणात आहेत. आणि म्हणून आपण संसाधनांचा गैरवापर टाळला पाहिजे, अपव्यय टाळला पाहिजे. त्यांचा काळजीपूर्वक आणि पर्याप्त वापर केला पाहिजे. त्यांचा जो काही काळजीपूर्वक आणि पर्याप्त योग्य वापर केला पाहिजे, असं इथे दुसरं विधान लिहिलेलं आहे. आता याच्या पुढे लिहिलेलं आहे तिसरं, व्यवस्थापनाचे मुख्य उद्दिष्ट आणि मूलभूत कार्य म्हणजे, बघा, व्यवस्थापनाचं मुख्य उद्दिष्ट आणि मूलभूत कार्य काय आहे, की संसाधनांचा पर्याप्त वापर करून याच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवून संसाधनांमध्ये योग्य संतुलन, समतोल राखणे. बघा, व्यवस्थापन करण्याचं मुख्य उद्दिष्टच हे आहे की आपण जी संसाधनं वापरतोय त्या संसाधनांचा वापर तिथे योग्य झाला पाहिजे, पर्याप्त झाला पाहिजे, त्याच्यावर अपव्यय जो आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे आणि संसाधनांमध्ये योग्य संतुलन राखलं गेलं पाहिजे. याच्यासाठीच आपण काय करत असतो, व्यवस्थापन करत असतो आणि व्यवस्थापनाची तत्व आपल्याला उपयोगी ठरत असतात. बघा, संसाधनांचं पुढचं विधान आहे, संसाधनांचा योग्य वापर केल्यामुळे काय होतं, तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते, तसेच प्रशासन प्रभावी होते. जी काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. कारण मनुष्यबळ हे आपलं संसाधन आहे, त्याचा योग्य वापर जर करून घेतला तर त्याच्यात जास्तीत जास्त कार्यक्षमतेचा आपल्याला वापर करून घेता येतो. उदाहरणार्थ, प्रमाणित साधने व यंत्राच्या वापरामुळे, बघा, आपण साधनं योग्य, प्रमाणित, चांगल्या दर्जाची, ज्याला मानांकन आहे अशी वापरली
तर उत्पादनाचा दर्जा वाढतो, उत्पादकता वाढते आणि त्याचबरोबर मानवी संसाधनांची कार्यक्षमता वाढते. म्हणजेच आपण जर चांगल्याप्रमाणे प्रमाणित संसाधनं वापरली, साधनं वापरली, उत्पादनाचा दर्जा वाढतो, उत्पादकता वाढण्यास मदत होते आणि त्याचबरोबर जी काही मानवी संसाधनं आहेत त्या मानवी संसाधनाची कार्यक्षमता सुद्धा वाढताना दिसते. म्हणजेच व्यवस्थापनाची तत्त्वे आपल्याला जे काही आपण संसाधन वापरतो त्या संसाधनाचा वापर करण्यासाठी, पर्याप्त वापर करण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरत असतात, मदत करत असतात. यानंतर पुढील आपलं विधान आहे, समानतेचे तत्व महत्त्वाचे आहे. व्यवसाय संघटनेमध्ये जे काही समानतेचं तत्व आहे ते समानतेचं तत्व महत्त्वाचं कसं आहे, आता इथे आपल्याला त्याची विधानं किंवा त्याची कारणं द्यायची. आता याच्यामध्ये पहिलं दिलं आहे बघा, हे तत्व असे सूचित करते की व्यवस्थापनाने अधीनस्थ कर्मचाऱ्यांना योग्य, मैत्रीपूर्ण, निपक्षपाती आणि समान वागणूक दिली पाहिजे. बघा, व्यवसाय संघटनेमध्ये जे काही तुमच्याकडे अधीनस्थ कर्मचारी आहेत, अधीनस्थ कर्मचाऱ्यांना तिथे योग्य, चांगली वागणूक, मैत्रीपूर्ण वागणूक, निपक्षपाती, सर्वांना सारखी आणि समान वागणूक देणं अपेक्षित आहे असं हे तत्व सांगतं. हे म्हणूनच तिथे ते महत्त्वाचं आहे. आता दुसरं विधान याच्यामध्ये दिलेलं आहे, समानतेचे तत्व असेही सूचित करते की वेतन देताना कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करू नये. एकाच स्तरावर पण वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान वेतन द्यावे. बघा, समानतेचं तत्व हे पण सांगतं की कर्मचाऱ्यांना वेतन देताना भेदभाव करू नये. एकाच स्तरावर ते काम करतायत पण विभाग त्यांचा वेगवेगळा आहे. जर विभाग वेगवेगळा असला तरी स्तर कसा आहे, एकच आहे. मग एकाच स्तरावर जर कर्मचारी वेगवेगळ्या विभागात काम करतायत तर त्यांचा जे काही वेतन आहे ते त्यांना समान वेतन तिथे दिलं जावं असं समानतेचं तत्व सांगतं. यानंतर पुढील विधान आहे आपलं की कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन विभागावर अवलंबून नसावे, परंतु ते ज्या स्तरावर कार्यरत आहेत त्यावर असावे. बघा, कर्मचाऱ्यांना जे काही वेतन दिलं जाणार आहे ते वेतन विभागावर अवलंबून नसावे, परंतु ते ज्या स्तरावर आहेत त्या स्तरावर कार्यरत आहेत त्या स्तरावर तिथे अवलंबून असावे. उदाहरणार्थ, फोरमनला दिला जाणारा पगार हे त्याच्या अधीन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त असावा. जर कर्मचारी फोरमनच्या अधीन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना असणारा पगार आणि फोरमनला असणारा पगार जर सारखा असेल तर तिथे समानतेची वागणूक असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून फोरमनला दिला जाणारा पगार हा त्याच्या अधीनस्थ काम करणाऱ्या, त्याच्या खाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त असावा. आणि पुढचं आहे की समानतेचे तत्व असेही सांगते की कर्मचाऱ्यांमध्ये कामाचे विभाजन करताना, बघा इथे वेतनाचाच विचार करायचा नाही तर कर्मचाऱ्यांमध्ये कामाचे विभाजन करताना, अधिकार सोपवताना भेदभाव करू नये. कर्मचाऱ्यांना तुम्ही जे काही कामाचे विभाजन करणार आहेत, त्यांना अधिकार सोपवणार आहेत, ते सोपवताना भेदभाव करू नये. शक्य तितक्या कामांचे समान वितरण करावे, वितरण समान करावे. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही समान वितरण करण्याचा प्रयत्न करा, कारण अशा प्रकारे समानता कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत मनोबल वाढवते. जर तुम्ही कामाचं विभागणी समान केली, तुम्ही जर वेतन योग्य दिलं, जर एका स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान वेतन दिलं तर त्यांचं मनोबल वाढवते आणि कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकीची भावना विकसित होते. कर्मचारी आपुलकीने काम करतात आणि त्याचबरोबर जेव्हा कर्मचारी आपुलकीने काम करतात त्यांची कर्मचाऱ्यांची संघटनेबद्दलची निष्ठा वाढते. कर्मचारी योग्य रीतीने काम करतात, कर्मचाऱ्याला व्यवसाय संघटना आपली वाटायला लागते, कर्मचाऱ्यांची व्यवसाय संघटनेबद्दल निष्ठा वाढते आणि संघटनेमधील जे काही वादविवाद आहेत ते टाळता येतात. म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये जर काही वादविवाद होत असतील तर ते वादविवाद टाळता येतात आणि याच्यासाठी हे समानतेचं जे काही तत्व आहे ते समानतेचं तत्व आपल्याला मदत करत असतं किंवा समानतेच्या तत्वामुळेच तिथे कर्मचाऱ्यांमध्ये, व्यवसाय संघटनेमधील जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव न होता संघटनेतील विवाद जे आहेत ते आपल्याला टाळता येतात. असं आपल्याला ही विधानं इथे या प्रश्नाच्या उत्तरात लिहायचे. यानंतर पुढील जे प्रश्न आहेत, टेलर यांनी साधने व उपकरणे यांच्या मानकीकरणावर भर दिला आहे. तर हे आपली जी काही FW टेलर यांची शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्र आहेत, या
तंत्रावरती हा प्रश्न आहे. त्याचबरोबर विभेदात्मक वेतन योजना आवश्यक आहे. हे दोन्ही प्रश्न त्या तंत्रावरती आवश्यक आहेत आणि ही जी काही तंत्र आहेत ती यावर्षी आपल्याला अभ्यासायला नाहीत किंवा यावर्षी आपल्याला जी काही बोर्डाने 25% सिलेबस कमी केलेला आहे त्याच्यामध्ये ती अभ्यासायला नाहीत, म्हणून मी त्याची कारणं दिलेली नाहीत. आणि जी काही पुढील प्रकरणं आहेत त्यांचीसुद्धा मी जी काही सकारण स्पष्ट करा ही विधानं सकारणासह स्पष्ट करणार आहेत. तुर्तास आपण इथे थांबणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. तुम्ही अभ्यास करत राहा आणि यशाचा आपला मार्ग मोकळा करा.